मित्रांनो, हे जे विहंगम दृश्य दिसतंय ते आहे सरोज फार्म हाऊस सावरे कर्जत. छान आहे. आम्ही इकडे सकाळीच आलो आहोत आणि आमचे मित्र शिवलकर उभे तिकडे. छान आहे, एकदम मस्त आहे. आमचे मित्र शिवलकर आहेत. शिवलकर साहेब, बोला ना साहेब. तुम्ही आपण सकाळी इकडे आलो. हो बोला ना. तुम्हाला कसं वाटले हे रिसॉर्ट? हे फार छान आहे. हा सोयी वगैरे पण व्यवस्थित आहेत. हा आणि आमचे सगळे मित्र एकदम एन्जॉय करतात. हा हा ते एन्जॉय करतात आहेत तिकडे. ते बघा स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतात आहे. तर आता ते यांचे इकडचे या रिसॉर्टचे मालक नाहीत, मग मॅनेजर आलेले आहेत. त्यांना जर आपण भेटू आणि ते काय म्हणतात ते बघू. ओके मित्रांनो, हे आम्ही इकडे आलो आहोत सरोज ॲग्रो फार्म हाऊस. त्याचे हे काय तुमचं नाव काय? महेश देशमुख. अच्छा, आणि तुम्ही काय इकडे ओनर आहे? तुम्ही ओनर आहात, मालक आहात. अच्छा, तुम्ही ना जरा इकडे या ना, या साईडला, स्विमिंग पूलच्या साईडला. हां, तर तुमचं जे सरोज फार्म हाऊस आहे, आम्ही सकाळपासून आलो, पण आत्ता संध्याकाळी आता जी रात्र झाली आहे ती अजून एन्जॉयफुल असेल, कारण हे मस्तच आहे. तुम्ही छान सजवलं आहे, झाडं तर छान आहेत आणि ही जी लाईटिंग केली आहे ती फार अप्रतिम आहे. आणि असं वाटतं की आपण एक स्वर्गात नाही, पण ते एक आकाशात आहोत आणि आजूबाजूला सगळे तारे आहेत, असं मला असं वाटतंय. तर साहेब, तुम्ही तुमच्या या फार्म हाऊसबद्दल, तुम्ही मालक आहात बरोबर आहे ना, तर ह्या फार्म हाऊसबद्दल तुम्ही सांगा थोडक्यात. किती वेळ लागतो आणि अजून काय सुविधा आहेत? हां, आपल्याला कर्जत स्टेशन पासून हा हार्डली 5 किलोमीटर वरती आहे. आणि येण्यासाठी तुम्हाला ऑटो रिक्षा वगैरे सर्व भेटतात. 20 रुपये 30 रुपये सीटने पण आपल्याकडे येऊ शकता. शेअरिंगने आलात तर 8-10 जण येणार असेल तर एक इको गाडी असते. इको गाडीमध्ये तुम्ही 350 रुपयामध्ये सगळेजण येऊ शकतात. आणि कर्जत स्टेशन जवळ असल्यामुळं फ्रिक्वेन्सी खूप आहे ट्रेनला. मुंबईची लोक मोस्टली करून ट्रेननीच येतात, कारने येतात, ते चौक पनवेल करून येतातच. आणि आता आपल्याकडे पाहतच असतो आपलाच ग्रुप आहे इकडे एन्जॉय करतोय. समोर गजोबो आहे. काय गजोबो? गजोबो म्हणजे तुम्हाला निवांत बसण्यासाठी छान. हा, पुढे रेन डान्स आहे, स्विमिंग पूल आहे. त्याच्या साईडला तुम्हाला 2 चेंजिंग लेडीज जेंट्स रूम आहे. आणि आता नुकतंच माझ्याकडे आता ना हे 4 कॉटेज तयार झालेले आहेत. अजून त्यांचं आम्ही ओपनिंग नाही केलं, पण ह्या आठवड्यामध्ये तेही चालू होतील आपल्याकडे. एकदम लक्झरियस असे 4 रूम केलेले आहेत. आणि आपण आपल्यासाठी तर तिकडे 4 रूम दिलेले आहेत. छानच आहेत. पुढे आपल्याकडे लॉन आहे. तिकडे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे आहे. पलीकडे क्रिकेट खेळायला आपण टर्फ बनवलंय. आणि इकडे क्रिकेट व्हॉलीबॉल वगैरे खेळू शकता. पार्किंगची व्यवस्था आहे. जेवण आणि रेस्टॉरंटची सोय उपलब्ध केलेली आहे तिकडे. नाही, सकाळी आम्ही जेवण खाल्लंच, मस्त होतं. दुपारी भजी सुद्धा मस्तच होती, छानच होतं. आणि तुमचे कुक छानच आहे, त्याला सांगा मस्त जेवण आहे. आपल्याकडे आता ना बघा 40 लोकांची प्रायव्हेट प्रॉपर्टी होते आता आपल्याला. ही 35 ते 40 लोकांमध्ये आपण ही एक ग्रुप असेल तर त्याला प्रायव्हेट देणार. म्हणजे अख्ख्या पार्टीला हा फार्म हाऊस त्यावेळेस उपलब्ध करून दिला. लग्नाला वगैरे असं काही? लग्न सुद्धा आपल्या इथे साखरपुडा पण झालेला आहे. समोर स्टेज पण बांधलेला आहे आपण. अच्छा. लॉनच्या समोर इथे एक स्टेज आहे तिथे. आणि लॉन मध्ये आपण त्याप्रमाणे केलेले आहे कार्यक्रम वगैरे. आणि इथलं टेरिफ बघितलं तर 2200 ते 2500 रुपये वीकेंडला आहे आपला. आणि वीकडेला आपल्याकडे 1800-2000 रुपये या पर पर्सन. म्हणजे त्याच्यामध्ये जेवण, खाणं आणि लॉजिंग देखील आणि बोर्डिंगचं. आणि याच्यामध्ये बघा वीकडेला आला तर तुम्हाला 20 ते 25 जणांना पण प्रायव्हेट प्रॉपर्टी दिली जाते आपल्याकडून. पण वीकेंडला कमीत कमी 35 ते 40 जण लागतात आपल्याकडे. अशा प्रकारची आपली प्रॉपर्टी आहे. छान. आता आम्ही सकाळीच आलो. सकाळी थोडंसं गरम होत होतं, पण आता म्हणजे छानच वाटतंय. आणि मला वाटतं
बरोबर आम्ही भरपूर एन्जॉय करू शकतो. वाहणारा ओढा आपल्याला लागूनच आहे. हम्म, हम्म, आपल्या फार्म हाऊसला लागूनच आहे बारमाही वाहणारा ओढा. त्यामुळे थंडावा रात्रीचे, आता तुम्ही उन्हाळ्यात जरी आलात तर थोडंफार गरम राहील, पण रात्रीचे क्लायमेट एकदम तुम्हाला थंड असेल. सभोवतालून शेती वगैरे पिकली जाते. हम्म. जे टाटा पॉवर हाऊसचं पाणी येते त्याच्यातून शेती पिकली जाते इकडे. ठीक आहे, छान छान छान. थँक्यू.